नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन अपडेट नवनवीन माहिती मी तुम्हाला देतच असतो। न्यायालयाच्या ज्या कोर्टाच्या जागा सुटल्या होत्या आणि त्या कोर्टाच्या जागांसंदर्भात जाहिरात पण आली, 4 तारखेला जाहिरात पण आली, फॉर्म भरायला सुरू झाले आणि 18 तारखेला त्याची लास्ट डेट होती आणि 18 तारखेची त्याची लास्ट डेट संपलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजूनही प्रश्न आहेत, शंका आहे, निरसन आहे। सर्वांनी हा न्यायालयाचा ज्यांनी शिपाई आणि ज्यांनी लिपिक आणि लघुलेखक सगळ्यांनी जो फॉर्म भरला त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा। सगळ्या महत्त्वाचे जे तुमच्या काही कमेंट्स होत्या, जे काही तुमचे SMS होते ते मी वाचलेले आहेत, ते मी पाहिलेले आहेत। रिप्लाय कोणालाही दिलेला नाही, कारण का तुम्ही ते पाहून नंतर ते पाहिल्यानंतरचे जे आहे ना त्याच्यामध्ये ते मेसेज कॉमन होते, त्याच्यामुळे मग रिप्लाय देण्यापेक्षा म्हटलं एक व्हिडिओ यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर देऊन टाकावा, म्हणून हे अतिशय महत्त्वाचं लेक्चर भाग 17-4। मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 लिपिक व शिपाई भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे, परीक्षा लवकर होणार आहे। ऍक्च्युअली जर मधला स्लॉट एखादा रिकामा असता तर आपली परीक्षा जानेवारीच्या पहिल्या वीक मध्ये पण होऊ शकते। ऍक्च्युअली मला तर एक जण बोलला का 31 डिसेंबरला भरती होईल, परत 31 डिसेंबर नाही, कारण का पीडब्ल्यूडीच्या नाही जलसंपदा विभागाच्या त्या ठिकाणी काय चालू आहे, आलं लक्षामध्ये, जलसंपदा विभागाच्या परीक्षा चालू आहे। TCS टाइम टेबल आलेलं आहे 29, 30, 31, 1, 2, 3 त्याच्यामुळे 1, 2, 3 ला होणार नाही, तर आपल्या परीक्षा .1, 2, 3 तारखेला झाल्या असत्या, परंतु TCS कडे असते म्हणून तर न्यायालयाचे तुम्हाला एक गोष्ट होतो। तत्पूर्वी फॉर्म कमी प्रमाणात गेले लक्षात, ते पण बोलणार मी, आणि शॉर्टलिस्टला नावे जास्त येणार आहेत ह्या वेळेस, लक्षात ठेवा। एक तर लागणारच नाही शॉर्टलिस्ट, आणि नाही लागली, जर लागली तरी नावं ही जास्त येणार आहेत। आणि अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय करावं लागणार आहे आपल्याला, या टॉपिकवरती ह्या चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ सर्वांनी एकदम व्यवस्थित आणि शेवटपर्यंत प्रॉपरली व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मी व्यवस्थित देतो। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरलेला, बरोबर, फॉर्म तुम्ही सर्वांनी भरले अगदी बरोबर। त्यामध्ये आता एक मिनिट, ओके, फॉर्म भरलेले यामध्ये मित्रांनो शेवटच्या दिवशी भरपूर विद्यार्थी फॉर्म भरायला गेले होते आणि साईट स्लो झाली होती, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेमेंट पेंडिंगला पडलेले आहे आणि जवळजवळ लाखाच्या आसपास अशी पोरं असतील, इव्हन लाख नाही 50,000 धारा का ज्या मुलांनी फॉर्म भरलाय परंतु पेमेंट बाकी, त्यांचं पेमेंट करणं बाकी। त्याच्यामुळे वाटत होतं का TCS ची कुठेतरी वयोमर्यादा ते डेट वाढून भेटत, मात्र ती भेटली नाही। पण अजूनही सांगता येत नाही, कदाचित एखादा दिवस, एक दिवस हारल्या, माझं वाक्य नीट आहे, एखादा दिवस, फक्त एक दिवस भेटू शकतो, जास्त नाही, वनली एखाद्या दिवस लिंक चालू होऊ शकते झाली तर। तत्पूर्वी मी थोडासा आढावा सांगतो तुम्हाला न्यायालय भरतीचा। पूर्वीच्या काळी असं असायचं, पूर्वीच्या काळी मी 2019 पर्यंत 18 पर्यंत ऑफलाईन असायचं, तुम्ही जर नगरला फॉर्म भरला तुम्हाला नगरला तिथे जाऊन त्या कोर्टात जाऊन तिथं फॉर्म सबमिट करावा लागायचा, ते मग नंतर तुमची शॉर्टलिस्ट लागायची, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला सबमिशन करावं लागायचं आणि ती शॉर्टलिस्ट लागल्यानंतर पेपर पण जिल्हा न्यायालयच घेत होतं, प्रत्येकाचा ज्याच्या जिल्ह्याचा जिल्हा न्यायालय पेपर घ्यायचं, शॉर्टलिस्ट पण त्याला सगळे अधिकार त्यांच्याकडे होते। आणि जिल्हा न्यायालयाची आता ह्या बारीने तरी 14 ते 14 दिवस मुदत होती, नाही तर जिल्हा न्यायालय 7 आणि 8 दिवसाच्या पुढे मुदत देत नाही, आणि मुदत संपल्यानंतर त्यांना काही घेणं देणं नाही, जेवढे आले तेवढेच मुलांना ते पात्र ठरतात, बस संपल्या, त्यांची कधी मुदत वाढत नाही किंवा काहीच होत नाही न्यायालयाचा, ही गोष्ट पहिली क्लिअर करतो। न्यायालय कधी तुमची मुदत वाढत नाही, न्यायालय सांगितलं या दिवशी पेपर आहे त्या दिवशी पेपर होतो, न्यायालयाचं काय माहिती, न्यायालय येते, दुसरं काय नाही, तो न्याय विभाग हे लक्षात ठेवा, दुसरा कोणता विभाग नाही। मग आता ह्या बारीने काय झालं, गंमत झाली का TCS कडे पेपर गेला, TCS कडे पेपर गेलाय। आता TCS काय पेपर घ्यायचो, 40 प्रश्नाचा एक लिपिकचा पेपर आणि 30 प्रश्नाचा शिपायाचा पेपर असणार, त्याच्यामुळे थोडीशी एक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली का बाबा काय येणार या पेपरला, ह्या परीक्षेला। मी तुम्हाला सांगितलं, मी आता थोडंसं 2-4 दिवस थोडंसं व्यस्त राहणार सोडून, त्याच्यानंतर मी तुम्हाला ना त्या संदर्भातले लेक्चर देतो, शेवटच्या लास्ट वीक मध्ये थोडे महत्त्वाचे लेक्चर देतो, आणि काळजी करू नका, पेपरचं हॉल तिकीट पडल्यानंतर 7 दिवस जरी असले ना तरी ते लेक्चर दिलेले एकदम व्यवस्थित राहतील, काळजी नका करू तुमच्यासाठी। मराठीचं असेल किंवा सामान्यांमध्ये काय काही, भूगोलाचं काही किंवा राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, या ठिकाणी पंचायत राज, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी या 3 टॉपिकला जास्त भर द्या। पॉलिटिक्स मधलं न्याय व्यवस्था आहे, विधिमंडळ आहे, संसद आहे, याच्यावरती जास्त भर द्या, बरं, हे व्यवस्थित करा टॉपिक। पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, याच्यावरती जास्त वेटेज द्या, तुम्ही व्यवस्थित करा, त्याच्यावर जास्त भर द्या चांगला। लक्षामध्ये, लिपिक आणि शिपाई परीक्षा लवकरच म्हणजे 15 दिवसामध्ये आपली परीक्षा होऊ शकते मित्रांनो। आपली फॉर्मची डेट जरी संपली तरी 15 दिवसामध्ये आपली परीक्षा होऊ शकते। ते तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत, न्यायालयाची फॉर्म भरलेली किंवा शिपाईचे पहिल्यांदाच फॉर्म भरलेत, त्यांनी पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, लगेच करा बरं, दाबा बटन, ओके दाबलं, घंटे वाजवली, बेल आयकॉन ऑल केलं, ओके ठीक आहे केलं,
तर आता सांगतो, लिपिकला फार कमी फॉर्म आलेले आहेत. लिपिकला फार कमी फॉर्म आलेत. शिपायाला पण जागांच्या तुलनेत मापातच फॉर्म आहे. 2 लाख क्रॉस झाले असतील फार तर 2, 2.25, 2.5 लाखाच्या आसपास. कारण की काय, आणि मला तुम्ही सांगायचं, ज्या विद्यार्थ्यांनी 18 तारखेला 5 वाजता, 4:45 वाजता किंवा साईट बंद व्हायच्या 10-15 मिनिटं आधी फॉर्म भरलेले, त्यांनी त्याचा क्रमांक मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यातून आपल्याला समजेल किती फॉर्म आलेले. लिपिकला लाखभर फॉर्म आलेत फक्त. किती? लाखभर. आता मला सांगा, लाखभर फॉर्म जर लिपिकला आले असतील सगळे, कारण का माझा मित्राने, मला वाटतं नाशिकचा मित्र आहे माझा, तो राहुल म्हणून, त्याने फॉर्म भरला होता. तर त्याला मला वाटतं, तो मला म्हणला का सर 99,000 माझा नंबर होता लिपिकसाठी. मग जर एवढा कमी फॉर्म जर लिपिकला आले असतील, जागांच्या तुलनेत फार कमी फॉर्म झाले ते. आणि जर याच्यात परत शॉर्टलिस्ट लावायची म्हटल्यानंतर काय शॉर्टलिस्ट लावायची? 50,000 उडवायचे, 50,000 घ्यायचे. आणि जर 50,000 मुलं जर घेतले तर टीसीएसला परवडून का 50,000 पोरांचा पेपर घ्यायला? टीसीएस 2-3 शिफ्टमध्ये 50,000 पोरांचा पेपर कार्यक्रम वाजवून टाकीन. म्हणजे टीसीएसला पण परवडलं पाहिजे ती एक्झाम कंडक्ट करायला. तुम्हाला मी का सांगतोय का शॉर्टलिस्ट लागेल या ना लागेल तो भाग वेगळा, मात्र शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याचे चान्सेस तुमचे जास्त असणार. याचं कारण काय का टीसीएसला पण एक्झाम घ्यायची आहे, बरोबर ना? त्यांना पण 2-4 दिवस परीक्षा चालली पाहिजे ना द्यायला यायची. 1 डे परीक्षा थोडंच घेऊन टीसीएसला परवडणार आहे ते, किंवा टीसीएस थोडंच एका शिफ्टमध्ये अख्याचे पेपर घेणार आहे? नाही. त्याच्यामुळे टीसीएसने जर तुमच्या एवढे चलन घेतलंय, 1000 900 रुपये चलन घेतलं आपल्याकडून, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान ते होऊन देणार नाही मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे यावेळेस शॉर्टलिस्ट कमी प्रमाणात लागल, जरी लागली तर एखादी क्वचित हे लागेल. त्याच्यामुळे ज्यांनी ज्या घटकाला फॉर्म भरलेत, ज्या जिल्ह्याला शिपायाचे लिपिकचे फॉर्म भरले, त्यांनी जोरदार तयारी चालू करा. तुमचे नावं नक्की येतील, काळजी करू नका. शिपायाला येतील, सगळीकडे येतील. लक्षामध्ये. आता ठाण्यासारखं ठिकाणी लिपिकला एवढ्या जागा होत्या, तिथं लिपिकला बी कमी फॉर्म गेले, शिपायाला कमी जागा असून जास्त फॉर्म गेले ठाण्याला. लक्षामध्ये. ठाण्यात चांगले फॉर्म गेले. आमचं नगर आहे, आमच्या नगरला लय फॉर्म गेलेले, दबाके फॉर्म गेले. शक्यतो शिपायाला काय झालं, मुलांनी काय केलं, होम टाउनलाच जास्त चान्स संधी दिलेली, बाकी कुठे गेले. मात्र लिपिकला फिरले ते महाराष्ट्रावर सगळीकडे, पण होम टाउन आहे. आणि मोस्ट ऑफ 99% पोरांनी सिंगलच फॉर्म भरला, डबल फॉर्म कोणी भरलेलाच नाही. लक्षामध्ये. डबल फॉर्म नाही भरलेला कोणी, जास्त प्रकारच्या मुलांनी 2 फॉर्म कोणी भरलेलेच नाही. लक्षामध्ये. त्याच्यामुळं जर 2-2, 4-4 फॉर्म भरायला संधी असती किंवा भरता आली असते तर बाळांनो मग तुमची शॉर्टेज मोठ्या प्रमाणात लागली असती. कारण का प्रत्येक जिल्ह्याला फॉर्मची संख्या जास्त झाली असती. जर 1 लाख फॉर्म आहे, 36 जिल्हे, 32-36 जिल्ह्यांमध्ये ते डिवाइड होणारे, किती वाट्याला येणार एकेकाच्या? 5-5, 4-4, 7-7, 8-8, 10-10, 12-12, 20-20 हजार फॉर्म वाट्याला येणार जागेनुसार. मग त्यांचं बाकीच्या पुढच्या प्रोसेसला काही अडचण नाही त्यांना. लक्षामध्ये. त्याच्यामुळं बऱ्याच मला मुलींचे बऱ्याच फोन येतात, गृहिणी ज्या आहेत, विशेषतः गृहिणींचे शिपाई पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेत का सर शॉर्टलिस्टला आमचं नाव आहे का? ज्या मुलांचं एज जास्त आहे, ज्यांनी हे टाकलेलं आहे, आपलं एज्युकेशन व्यवस्थित टाकलेलं आहे, 7वीचा रिझल्ट व्यवस्थित अपलोड केलेला आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत, त्या मुलांना नक्कीच त्यांचं शिपाई पदाला नाव येईल, काहीच अडचण नाही. आणि घाबरायचं कारण नाही. शॉर्टलिस्ट लगेच लवकर लागणार आपल्या. जर शॉर्टलिस्ट लावणार असतील तर एक 10 ते 12 दिवसात आपल्या शॉर्टलिस्ट येऊन जातील. आणि जर शॉर्टलिस्ट लावणार नसतील ते तर मग डायरेक्ट हॉल तिकीटच्या आपल्याला सूचना येतील आणि हॉल तिकीट येतील ऑनलाईन एक्झाम परीक्षेची. लक्षामध्ये. त्याच्यामुळे काळजी करू नका. लिपिकला मापात फॉर्म आलेले, त्याच्यामुळे इतकी शॉर्टलिस्ट काढता येणार नाही. कारण का त्यांना शॉर्टलिस्ट जर काढली मोठ्या प्रमाणात तर मग एक्झाम कोण घेणार? टीसीएस घेणार आहे. टीसीएसला तर एक्झाम घ्यायची म्हणजे विद्यार्थी पाहिजेत, हे लक्षात ठेवा. टीसीएसला एक्झाम घ्यायची म्हणजे विद्यार्थी पाहिजेत. कमी विद्यार्थ्यांमध्ये टीसीएस एक्झाम घेत नाही, तुम्हाला माहिती. लक्षामध्ये. आणि टीसीएसची एक्झाम माहिती तुम्हाला, कोणत्याही विभागाची एक्झाम टीसीएस कमीत कमी 5 दिवस चालवतो, 4-4, 5-5 दिवस. जरी 1 लाख फॉर्म लिपिकला आले तर असं समजा, आणि जर शॉर्टलिस्ट लावली त्याच्यातले 50,000 उडाले, 50,000 राहिले, त्या 50,000चं दिवसात 3 शिफ्टमध्ये कार्यक्रम करून टाकेन टीसीएस एका दिवसात 1 डे. लक्षामध्ये. त्याच्यामुळे टीसीएसला पण एक्झाम घ्यायची, त्यांना पण नियोजन करायचं, कंडक्ट करायचं त्या एक्झाम त्यांना बी. त्या एक्झाम झाल्यानंतर पुढची मोठी प्रोसेस आहे परत. त्या एक्झाम झाल्यानंतर परत तुम्हाला मुलाखत पण आहे. लक्षामध्ये. मुलाखतीत पण बऱ्याच गडबडी असतात. म्हणजे तुम्ही लिपिकच्या टायपिंगला जर गेले ना स्किल टेस्टला, म्हणजे तुमचं काम झालं असं नाही. मी स्वतः 2019ची स्किल टेस्ट दिलेली, 18-19ची मी स्किल टेस्ट दिलेली. मला 40 मार्काचा पेपर पैकी मला 38 का 39 क्वेश्चन बरोबर होते माझी. लक्षामध्ये. ते काय आन्सर की विन्सर की काय येत नाही, चेक बिक काय येत नाही. आता एनटीसीएस आहे, त्याच्यामुळे टीसीएस टाकू शकतं, सांगता येत नाही. मात्र त्यावेळेस काय नव्हतं, त्यावेळेस पेपरला जास्त महत्व नव्हतं. पेपरला साधे प्रश्न होते. छत्रपती मोठा जिल्हा कोणता, आपला राष्ट्रीय प्राणी कोणता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण, भारताचे सरन्यायाधीश कोण, भारताचे राष्ट्रपती कोण, भारताचे पंतप्रधान कितवे,
भारताचे राज्यपाल कोण, संसद कलम, विधानसभा सदस्य संख्या, विधान परिषद सदस्य संख्या, महाराष्ट्रातून संसदेत जाणारी सदस्य संख्या, इतकं सोपं असायचं ते प्रश्न. त्यामुळे ते काय सगळ्यांनाच मार्क पडत होते. पण आता या बारीने एक लक्षात ठेवा बरं, TCS कडे आणि तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया दिला त्यांनी आपल्याला. 40 पैकी लिपिकवाल्याला 15 मार्क पाडावं लागणार आहे, आलं लक्षामध्ये. आणि शिपाईवाल्यांना 12 मार्क पाडावं लागणार जवळजवळ. 12 3 आणि 3 आणि 3 3 हा 12 मार्क पाडावं लागणार जवळजवळ. त्याच्यामुळे जर यापेक्षा कमी मार्क पडले तर मग फेलमध्ये दाखवेल ते. मग तुमचं वय 50 असू दे, शॉर्टलिस्टमध्ये नाव येणार. त्याच्यामुळे अभ्यास पण महत्वाचा राहिला आता या बारीने बरं का, लक्षात ठेवा. मागच्या बारीने वेगळं होत असायचं, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर असायच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्वेश्चन पेपर असायचे, सगळं वेगवेगळं. आता सगळं वेगवेगळं आहे. मागच्या भरती प्रक्रियेमध्ये आणि आताच्या भरती प्रक्रियेमध्ये खूप मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. काय सांगतो कळते का मी? जागे आहे ना सगळे का झोपलेत? हा, मागच्या भरती प्रक्रियेत आणि आताच्या भरती प्रक्रियेत खूप मोठा फरक असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे बाळांनो, ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरले असले तर अस्वस्थ राहू नका, नाव येऊ शकतात. आणि लिपिकवाल्यांचं काय, लिपिकवाले काय करणार आहे, आता ज्यावेळी शॉर्टलिस्ट लागेल, शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल, मग नाव आलं का मग ते पेपर देणार. आणि पेपर दिल्यानंतर परत शॉर्टलिस्ट आहे. पेपर दिल्यानंतर शॉर्टलिस्ट म्हणजे पेपर दिल्यानंतर परत लिस्ट लागते, लक्षात ठेवा. असं नाही तुम्ही पेपर दिला म्हणजे तुमचं नाव आलं. हॅलो, मी काय कळतंय सांगतो कळतंय का? असं नाही तुम्ही पेपर दिला म्हणजे तुमचं नाव आलं. ते पेपर दिल्यानंतर परत तुमचं नाव येतात का नाही ते पंचायत आहे. परत टायपिंग द्यायची, टायपिंग दिल्यानंतर परत तुमचे नाव येतात का नाही ती पंचायत आहे. आणि परत मुलाखत द्यायची, आणि मुलाखत दिल्यानंतर परत नाव येतात का नाही ती पंचायत आहे. आणि मुलाखत दिल्यानंतर फायनल लिस्टचे जे नाव येतील त्याच्या जर पडला वेटिंगला एखादा भाऊ तर तो वेटिंगलाच राहतो 2 वर्षभर. परत ऍक्च्युअली यांची 2 वर्षाची वेटिंग असते, लक्षात ठेवा. 1 वर्ष 2 वर्ष वेटिंग राहतात. आणि वेटिंगवाल्यांना संधी मोठ्या प्रमाणात येते न्यायालयाला, लक्षात ठेवा. कारण बरेच विद्यार्थी न्यायालयाला असे सिलेक्ट होणार आहे का जे तलाठ्यांना काम होऊ शकतात, ज्यांचं बाकीच्या मंत्रालय क्लर्कला काम होऊ शकतात, ज्यांचं टॅक्स असिस्टंटला काम होऊ शकतात, ज्यांचं जलसंपदाला काम होऊ शकतात, WRL काम होऊ शकतात, नगरपालिकेला काम होऊ शकतात, सगळीकडे काम होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची जागा खाली होऊ शकतात बऱ्यापैकी. त्यामुळे वेटिंगला राहणाऱ्याला पण संधी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. कारण आता नोकर भरती मोठ्या प्रमाणात चालू आहे. मी काय सांगतो समजले? आणि आज मी हे फक्त याच्या संदर्भात सांगते, फॉर्म कमी आलेले काळजी करू नका. शॉर्टलिस्ट ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. कारण का अभ्यासाचे मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांमधला विशेष मुद्द्यांना मी तुम्हाला हात घालतोय, तो म्हणजे चालू घडामोडी व्यवस्थित करा, राज्यशास्त्र आणि पंचायत राज आणि नागरिक शास्त्र हे 4 विषय क्लिअर करा. त्यांनी मेन्शनच केले विशेष म्हणजे त्या ठिकाणी नागरिक शास्त्र. हा, अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र हा विषय टॉपिकच मेन्शन केला त्यांनी. कारण का नागरिक शास्त्रावरतीच डिपेंड असतं ते. मात्र त्याच्यात अजून तो एक टॉपिक मेन्शन नाही केला, तो मी सांगतो, तुम्ही मेन्शन करा. तो म्हणजे न्यायालय भरती, न्यायालय प्रक्रिया. आपलं जे न्यायालय असतं, तदर्थ न्यायाधीश म्हणजे काय, तदर्थ न्यायाधीश नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? लक्षामध्ये न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? लक्षामध्ये जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? राज्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? सर्वोच्च न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? काय वगैरे सगळं ही सगळ्याच्यावरती मी लेक्चर घेणार तुमचे. आणि असेच लेक्चर घेणार, चर्चात्मक लेक्चर घेणार. मी काय तुम्हाला असं शिकवित बसणार नाही फ्रेम बीम म्हणून, असेच घेणार. कारण हे असे लक्षात राहतात, माणूस व्यवस्थित ऐकतं बारकाईने. लक्षामध्ये प्रॉपरली व्यवस्थित मी घेईन, काळजी करू नका. फक्त एक लक्षात ठेवा, हा व्हिडिओ मी आता न्यायालयाचा कदाचित जवळजवळ शेवटचा असणार. आता 4-5 व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती दिली होती. साईट बंद झालेली आहे, साईट कदाचित चालू होण्याची चान्सेस नाहीत. पण माझं एक असं मन सांगतं बुवा, जर झाली बाय चान्स ना तर 1च दिवस होऊ शकते, लक्षात ठेवा. झाली तर 1 दिवस होईल, फक्त जास्त दिवस नाही, 1 किंवा 2. 1 किंवा 2 दिवस चालू होऊ शकते जर झाली तर साईट, लक्षामध्ये. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा. जाहिरातीमध्ये जे विषय दिले त्यांनी त्या लिपिकवाल्या विद्यार्थ्यांना एक सांगतो, तुम्हाला 5 ते 10 मार्क म्हणण्यापेक्षा 5-6 मार्क कॉम्प्युटर वाचणार आहे. त्यामुळे कॉम्प्युटरचा अभ्यास चांगला करा. कॉम्प्युटरवरती प्रश्न पडणार. आणि TCSने सांगितलं ना या टॉपिकवर क्वेश्चन आहे, त्याच टॉपिकवर TCS क्वेश्चन टाकतं. समजते मी काय बोलतोय ना? त्याच्यामुळं हे पण आहे, शॉर्टलिस्टचं नाव जास्त प्रमाणात येणार, काळजी करू नका. अभ्यासक्रमाच्या बाबतीत इतिहास असं, भूगोल असं, मी ते सगळं एक विशेष. आता याच्यानंतरच्या आपल्या आता हे प्रक्रियेचे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर अभ्यासक्रमाचेच व्हिडिओ राहतील. अभ्यासक्रमाचे पण व्हिडिओ टाकत राहा तुम्ही, काळजी करू नका. प्रॉपरली व्हिडिओ टाकतो. थोडं भूगोलाचं पण महत्वाच्या गोष्टी ज्या काही आहेत का ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात आणि आपले चुकू शकतात भूगोलावरती, का ज्या सिलेमिस्टिकचे प्रश्न चुकणार आहेत त्याच्यावरती पण मी नोट्स वगैरे करून तुम्हाला त्याचं पण लेक्चर घेतो. काळजी करायचं काहीच काम नाही. आणि लक्षामध्ये फक्त शिपाई आणि लिपिकवाल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा तर देतोच मी, परंतु चांगला अभ्यास करा. कारण परीक्षा लई लांब नाही आपली. शॉर्टलिस्ट आपल्याला कळत ते काय असं नाही उद्या शॉर्टलिस्ट लागणार आहे, ते डायरेक्टली लिस्ट पडतात, दण लिस्ट पडतात. लक्षामध्ये
त्याच्यामुळं ॲक्च्युली शॉर्टलिस्ट मला बरेच जण म्हणले बरं का शॉर्टलिस्ट लागणार नाही, परंतु त्यांनी त्यांच्या ॲडव्हर्टाईजमध्ये सांगितलं शॉर्टलिस्ट लागणार आहे, त्यामुळे सांगतेच नाही. मात्र बरेच जण न्यायालयीन कर्मचारी पण बोललेले तर शॉर्टलिस्ट यावेळी शक्यतो लागायची नाही. मग जर नाही लागलं तर उत्तमच आहे, आणि जरी लागले तर काळजी करू नका, क्वचित कुठंतरी जाऊ शकता तुम्ही बरं का, क्वचित कुठंतरी हे होऊ शकतं. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरले, ते डबल टेबल फॉर्म भरायचे पोर तेव्हा शॉर्टलिस्ट नाही. आता शॉर्टलिस्टची गरजच नाही, कारण का कसं आहे एकच फॉर्म भरलेला आहे, आणि जिल्हा वाईज ते काही विभागस्तरीय किंवा राज्यस्तरीय भरती नाही, जिल्हास्तरीय प्रत्येकाच्या जिल्ह्यानुसार, त्याच्यामुळे होईल. तर हे पण रोहित दादा त्यांनी टॅग हे केलेले आहे, ट्विटरमध्ये मेसेज वगैरे केलेले आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे न्यायालयीन कामकाज मंत्री वगैरे, त्यांना सगळ्यांना मेसेज केलेले की मुदत वाढून द्या 1-2 दिवस, तर ती वाढवू पण शकते. लक्ष राहू द्या फक्त मुदत वाढीवरती. मी आहेच तुम्हाला अपडेट द्यायला, काय अडचण नाही. परंतु मी काही कदाचित कधी कामात बिमात असतो, कधी बाहेर असतो, मग मला पण तुम्हाला पाहिजे तसे अपडेट देता येत नाही, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं ही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला सांगायची, त्यासाठी मी आजचा खास व्हिडिओ बनवणार तुमच्यासाठी. लोड घेऊ नका जिल्हा न्यायालय भरतीचा, लक्षामध्ये. त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासापेक्षा नशीब म्हणजे तुमचं नाव येणं महत्त्वाचं असतं. नाव आल्यानंतर अभ्यास पेपर एकदम सोपं होतो. पेपरमध्ये कोणते प्रश्न येतील, काय मुद्दे येतील ते मी तुमचे घेणारच आहे, त्याच्या संदर्भात मी लेक्चर्स घेणार. त्यासाठी नवीन पोरं जे आहेत 97 66 85 36 75 माझा मोबाईल नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण, मला त्या ठिकाणी तुम्ही SMS करा, कनेक्ट राहाल रोज माझ्यासोबत. हे सगळ्या प्रक्रिया आपण इथून पुढे पण चालूच ठेवणार आहे. गायडन्स असं तुम्हाला वेगवेगळ्या सूचना असतील, महत्वाचे शासकीय GR असतील, महत्वाचे अपडेट्स असतील, हे पण मी तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे. त्याच्यामुळे चला जास्त उशीर न करता, मी आता तुमचा वेळ जास्त घेत नाही, मी पण आता थांबतो, आणि नक्कीच परत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आणि मी तुम्हाला सगळे महत्वाचे टॉपिक असतील, महत्वाचे प्रश्न असतील, हे नक्कीच मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत जाईन, लक्षामध्ये. चालते मित्रांनो, थांबतोय मी, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच, 50% वापर मित्रांनो. या बॅचला विक्रम बोंद्रे सर आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला एज्युकेटर दिसतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर मित्रांनो, की ज्यांना खूप मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅचचे 2 वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य म्हणजे का बॅच एवढ्या स्वस्तामध्ये असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता, कुठल्याच प्रकारची अडचण नाही. कारण की अतिशय महत्त्वपूर्ण असं किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. तुम्हाला एक टॉपिक कळलं, तुम्ही 100 वेळा त्या टॉपिकचं लेक्चर 1 वर्षभरामध्ये पाहू शकता. 500 रुपयामध्ये वर्षभर असणार एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1 मित्रांनो. 1 वर्ष कालावधी असणार आहे. आणि या बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 8600 60 37 15 8600 60 3715 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि विशेष म्हणजे 500 रुपयात सर्व विषयाची एकच फी मध्ये उपलब्ध आहे. सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच. आगामी होणारी पोलीस भरती असेल, राज्य उत्पन्न शुल्क भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या भरती असेल, त्या सर्व भरतीसाठी प्रॉपर ठरणारी ही बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरला जायचे आणि फिबिस सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, जेणेकरून आपल्याला ह्या बॅचचा पूर्णपणे असा लाभ घेता येईल. धन्यवाद. आपण जर राज्य उत्पन्न शुल्कची तयारी करत असाल तर मित्रांनो, राज्य उत्पन्न शुल्कसाठी मार्केटमध्ये असणार एकमेव पुस्तक म्हणजे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. TCS IBPS पॅटर्ननुसार असणार, ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात येणार, सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार. राज्य उत्पन्न शुल्क विभाग भरती, दारूबंदी, पोलीस संपूर्ण मार्गदर्शन, विशेषतः महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेश. द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन असणार मित्रांनो. ऑल इन वन, सामान्य असन, अंकगणित असन, बुद्धिमत्ता असन, मराठी असन, इंग्रजी असन, संपूर्ण मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोबतच आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न, डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांचं स्मार्ट QR कोडचं मोफत मित्रांनो, चक्क मोफत आहे. 800+ स्मार्ट QR कोड आहे मित्रांनो. याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज राहत नाही, टॉपिकची विस्तृत महत्त्वाची माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन टेस्ट, सर्वांसाठी प्रश्न, टॉपिक PYQ प्रश्न. त्याचबरोबर तुम्हाला मोफत मिळणाऱ्या गोष्ट म्हणजे संपूर्ण व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, 100+ टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी सिद्धेश्वर हडबेसर स्मार्ट बुक सिरीज मधला अजून एक आलेलं नवीन पुस्तक न्यू वन ॲड म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. मग वाट कसली बात आहे, लगेच आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि दारूबंदी पोलीस पुस्तक मागवा आणि आपल्याला पुस्तक खरेदी करा आणि लवकरच आपल्या पुस्तकामधून या पुस्तकातून अभ्यास करा. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये दारूबंदी अधिनियम 1949 सुद्धा या ठिकाणी समावेश त्यांनी केलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असणारे हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करू शकता. पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. 2 ते 4 दिवसामध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती सध्या पुस्तकं जरा विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुस्तक जरा शॉर्टमध्ये आहे. लवकरच हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये आणि आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरून त्यावेळेस तुम्ही ते पुस्तक नक्कीच खरेदी करू शकता. धन्यवाद.